मराठा आरक्षणाची 24 डिसेंबर नंतर पुढील दिशा काय असणार यासाठी बीडमध्ये मनोज जरांगे यांची इशारा सभा होतीये। या सभेपूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय। ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवरती आम्ही ठाम असून सरकारकडे आजचा आणि उद्याचा दिवस आहे, त्यांनी निर्णय घ्यावा असा इशारा त्यांनी दिलाय। बीडमधील इशारा सभेआधी आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी मंगेश शेवटे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। सरकारचा प्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक आंदोलक म्हणून आल्याचं वक्तव्य बच्चू कडूंनी केले आणि सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। सरकारला नियमांमध्ये आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसेल अशा गोष्टी कराव्या लागत असतात, त्यामुळे टिकेल असं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। सरकार जरांगे पाटलांची दिशाभूल करताय, त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाहीये असा आरोप अंबादास दानवे यांनी सरकारवरती केलाय। आरक्षण दोनच पद्धतीने मिळू शकतं, त्यामुळे संसदेत कायदा व्हायला हवा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं अशी मागणीही त्यांनी केली आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार आहे। याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये जरांगेंची इशारा सभा होणार आहे। आंदोलनाची रूपरेषा ठरणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। दरम्यान मराठा आंदोलनाची धास्ती घेत जालना पोलीसही ऍक्शन मोडवरती आलेत आणि शांतता कमिटीच्या बैठकांसह पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते। जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे, थेट जाऊयात। आज मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये सभा होतीये आणि आजच्या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय, कारण ही इशारा सभा आहे। यामध्ये जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात, काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। राज्यभरातून सकल मराठा समाजाचे असंख्य कार्यकर्ते इथं एकवटलेले आहेत। या रॅलीला मराठा समाजातर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत। बीडमधून जरांगे पाटलांच्या या रॅलीला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात आहेत। याविषयी अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून। सुरेश, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकवटलेले आहेत। जरांगे पाटील यांच्या रॅलीला आता ही सुरुवात झालेली दिसते, आताची काय स्थिती आपण दृश्यांमधून पाहतोय? जरांगे पाटलांची किती रॅली काढतात त्याची भव्य रॅली आणि त्या रॅलीला आता सुरुवात झालेली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झालेली। जरांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष यांची देखील सहभाग आहे। विशेष म्हणजे डीजेच्या दणदणाटामध्ये ही जी रॅली आहे ती आता इथून सुरुवात झालेली। आपण पाहतोय पुष्पहार अर्पण केल्यानंतर जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी आंबेडकर पुतळ्याच्या परिसरातल्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच्यावरती देखील लोक उभा राहिलेले पाहायला मिळतात। आणि विशेष म्हणजे ही सगळी रॅली जी आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या देखील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे निघणार आहे। त्यामुळे एकंदरीतच रॅलीला सुरुवात झालेले मोठ्या संख्येने मराठा बांधव हे घोषणा देतात आणि रॅलीमध्ये देखील उत्साह असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आतिषबाजी देखील केली जात आहे। त्यामुळे एकंदरीतच जरांगे पाटलांचं अभूतपूर्व स्वागत करण्यासाठी पूर्ण बीड शहर सजवलं गेलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून देखील त्यांचा स्वागत आणि सत्कार केला जाणार आहे। त्यामुळे आता रॅलीला सुरुवात झालेली आहे। इथून सभास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 1.5 ते 2 तास लागू शकतात। त्यामुळे एकंदरीतच रॅलीच्या माध्यमातून जे स्वागत केलं जाणार आहे आणि स्वागत केल्यानंतर जरांगे पाटील हे सभास्थळापर्यंत पोहोचतात। अगदी बीडमधून या रॅलीला सुरुवात झाली। आता आपण पाहतोय दृश्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही सुरुवात झालेली आहे। या रॅलीचा पुढचा टप्पा कुठला असणार आहे? कारण तुम्ही जसं म्हणालात की 2 ते 2.5 तास या रॅलीला त्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात, त्यामुळे पुढचा टप्पा कुठला असेल? बीड शहरातील जे मुख्य मार्ग आहे सुभाष रोड, या मार्गे ही जी रॅली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून आता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याकडे जाणार आहे। त्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी देखील खूप मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी करण्यात आली आहे। त्या ठिकाणी देखील आतिषबाजी आणि मोठ्या संख्येने लोक थांबलेले आहेत। आता आपण पाहतो रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जे मराठा बांधव आहेत ते देखील उपस्थित आहेत। प्रत्येकाने टोपी घातलेली आहे, त्याचबरोबर झेंडे आहेत, काही ठिकाणी फोटो देखील दाखवले जात आहेत। त्यामुळे या रॅलीमधला जो उत्साह आहे तो उत्साह पाहायला मिळतोय। त्यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी देखील मोठ्या प्रमाणात केली जाते, डीजे देखील लावले गेलेले आहेत
आणि यात आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे या रॅलीमध्ये जे प्राध्यापक आहेत बीड शहरातील आणि बीड जिल्ह्यातील त्या प्राध्यापकांच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महिला देखील या रॅलीमध्ये उपस्थित आहेत. त्यामुळे शांततेमध्ये ही रॅली सभास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी सभास्थळ या ठिकाणाहून 3 किलोमीटर आहे. त्यामुळे रॅलीला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी देखील वेळ लागणार आहे. मात्र ही रॅली शांततेत तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी संयोजक देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात. पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय की रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळतोय. सकल मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. रॅलीला सुरुवात झाली आहे. सुरेश, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तर आहेच, पण या रॅलीच्या निमित्तानं जी वाहतूक व्यवस्थेत जो बदल करण्यात आलेला आहे तो नेमका कसा आहे? बीड शहरामध्ये येणाऱ्या ज्या 2-3 मार्गावरून बीड शहरामध्ये जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे. बीड शहरामध्ये कुठल्याही अवजड वाहनांना प्रवेश दिला जात नाही. विशेष म्हणजे मराठा आंदोलक त्यांची येणारी जी वाहनं आहेत त्यांच्यासाठी देखील पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इमर्जन्सी सेवेमध्ये जे अँब्युलन्स आहे, अग्निशामक दलाची गाडी आहे, यांनाच आतमध्ये येण्यासाठी परवानगी देण्यात आली. बाकी कुठल्याही वाहनाला आतमध्ये परवानगी दिली जात नाही. सभास्थळापासून तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर पासून जे नागरिक आहेत त्यांना चालत सभास्थळापर्यंत जावं लागतंय. तर बीड शहरामध्ये येणारे जे सगळे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यावरती देखील पोलिसांनी ट्रॅफिक जाम होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी घेतलेली. ज्याचं कोणाचं महत्वाचं काम आहे अशांना हॉस्पिटलचं कारण असेल त्याला शहरामध्ये सोडलं जात आहे. त्यामुळे बीड शहराच्या मुख्य रस्त्यावरून रॅली निघणार आहे ज्याच्यामध्ये हजारो लोक आहेत. त्यामुळे याची वाहतूक कोणी निर्माण होऊ नये, कुठलीही अडथळा निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलिसांनी मोठ्या संख्येने बंदोबस्त केला. विशेष म्हणजे त्या सभास्थळापासून राष्ट्रीय जो महामार्ग जातो सोलापूर धुळे त्या राष्ट्रीय महामार्गावरची जी वाहतूक आहे ती देखील 25 किलोमीटर पासून वळवण्यात आलेली आहे. संभाजीनगरला जर सोलापूरहून ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांना मांजरसुंबा, केज मार्गे, माजलगाव आणि गडी मार्गे रस्ता काढण्यात आलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच सभेच्या अनुषंगाने प्रशासन असेल, मराठा आंदोलक असतील यांनी जय्यत तयारी केली असल्या कारणानं आता सध्या तरी जी रॅली आहे ती रॅली शांततेत सुरुवात होत आहे आणि ती सभास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी देखील वेळ लागणार आहे. अगदी सुरेश, आपण पाहतोय 24 डिसेंबर पूर्वी हे पोलीस प्रशासन हे अलर्ट मोडवरती आलेलं दिसतंय. जालना पोलीस हे ॲक्शन मोडवरती आलेले होते आता बीडमधून देखील हे बीडमधले जे पोलीस आहेत तर ते सुद्धा ॲक्शन मोडवरती आले. पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे. आता आपण रॅलीतली जी दृश्य पाहतो आहोत मनोज जरांगेंना पाहण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी हा सकल मराठा समाज उत्सुक असल्याचं दिसतंय. रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील आता बीड शहराच्या मुख्य भागातून ही रॅली निघणार आहे आणि त्यामुळे जे मुख्य मार्केट आहे त्या मार्केटमधल्या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगवरती देखील मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी जे बांधव आहेत ते देखील उभा राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आणि मनोज जरांगे पाटील नेमकं आजच्या या सभेमधून काय बोलणार तसं पाहिलं तर बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं आणि त्यानंतर ही सभा होते. त्यामुळे या सभेवरती पोलिसांची करडी नजर आहे. सगळ्या जे रॅलीपासून सभास्थळ आहे त्या सभास्थळापर्यंत वेब कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत आणि ड्रोनचं देखील लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे कुठल्याही लहान सहान हालचालीवरती पोलीस प्रशासन कटाक्षानं लक्ष ठेवून आहे. तब्बल अधिकारी आणि कर्मचारी, होमगार्ड, त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी असे मिळून 2000चा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अग्निशामक दलाची गाडी असेल आणि पोलीस प्रशासनाच्या इतर ज्या काही व्हॅन आहेत त्या देखील या ठिकाणी दंगल नियंत्रक पथक असेल, बॉम्ब संशोधक पथक असेल हे देखील ठेवण्यात आले. त्यामुळे एकंदरीत ही आजची सभा आणि रॅली शांततेत पार पाडावी या अनुषंगाने प्रशासनानं तर बंदोबस्त केलेलाच आहे. त्याचबरोबर मराठा स्वयंसेवकामध्ये महिला स्वयंसेवक देखील आहेत आणि जे स्वयंसेवकाची संख्या जवळपास 1200च्या आसपास स्वयंसेवकाची संख्या आहे. त्यामुळे ही रॅली यशस्वीरित्या पार पाडण्याच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी शांततेचं आव्हान वारंवार केलेलं आहे. काल ज्यावेळेस मराठा आंदोलकांनी आणि संयोजकांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस देखील त्यांनी याच गोष्टीचं प्रामुख्यानं कटाक्षानं हे पाळलं होतं की रॅली शांततेत पार पडेल. कारण लाखोचा समाज बीड जिल्ह्यामध्ये आणि या सभेसाठी येणार आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने खबरदारी ही संयोजक आणि पोलीस प्रशासन या दोघांकडूनही घेतली जाते. त्यामुळे ही रॅली मोठ्या उत्साहात सुरुवात झाली, रॅलीला सुरुवात झालेली आहे आता. आणि विशेष म्हणजे यात महिला प्राध्यापक असतील, महिला मुलं यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. त्यामुळे एकंदरीत ही रॅली आता सुरुवात झाल्यानंतर
सभास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी या रॅलीला 1 ते 1.5 तास लागणार आहे. अगदी सुरेश, आता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात हे जे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, मराठा समाज बांधव हा एकवटलेला दिसतोय आणि रॅलीला सुरुवात झालेली आहे. सुरेश, या रॅलीच्या आधीची जी पत्रकार परिषद आहे त्यामध्ये देखील मनोज जरांगे यांनी असं सांगितलं होतं की मी रॅलीतच माझी भूमिका, माझ्या सभेतच माझी भूमिका स्पष्ट करेल. या सगळ्याकडे पाहता सकल मराठा बांधव या रॅलीत जे सहभागी झालेले आहेत त्यांच्यापैकी तुमचं कोणाशी बोलणं झालेलं आहे का? त्यांची काय भूमिका आहे या सगळ्या संदर्भात? मराठा आंदोलक आणि बीडमध्ये जे मराठा समन्वयक आहेत, त्याचबरोबर रॅलीमधले जे बांधव आहेत त्यांच्याशी ज्यावेळेस या सगळ्या संदर्भात विचारणा केली गेली असता मनोज जरांगे पाटील आजच्या सभेच्या माध्यमातून जो इशारा देतील तो ठरवतील ते धोरण आणि ते तोच जरांगे पाटील सांगतील ते तोरण, अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती मराठा बांधवांनी घेतलेली आहे. त्यामुळे या सभेच्या माध्यमातून या अगोदर देखील खूप मोठ्या सभा झालेल्या होत्या. 17 तारखेला बैठक देखील झालेली होती आणि पुढील आंदोलनाची दिशा काय असणार या संदर्भामध्ये चर्चा देखील झाली होती. मात्र त्या दिवशी देखील मनोज जरांगे पाटील यांनी बीड मधल्या इशारा सभेच्या माध्यमातून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळं या सभेच्या माध्यमातून आता जरांगे पाटील भाषण करत असताना पुढच्या आंदोलनाची दिशा कुठली ठरवणार, आता पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांना विचारलं गेलं की नेमकं पुढचं आंदोलन काय असणार, तर त्या संदर्भात देखील ते म्हटलं की मी सभास्थळावरती व्यासपीठावरूनच ती जी भूमिका आहे ती भूमिका सांगणार आहे. बऱ्याच गोष्टी मला बोलायच्या आहेत असं देखील सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस शिष्टमंडळ भेटण्यासाठी आलेलं होतं त्या शिष्टमंडळाने शिष्टाई देखील केली. मात्र जरांगे पाटील हे त्यांच्या नियमावरती, त्यांच्या जो निर्णय घेतलेला आहे 24 तारखेची डेडलाईन आहे त्याच्यावरती ठाम आहेत. राज्य सरकारने जे दिलेले शब्द आहेत, सोयरे या शब्दावरून देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या सोयरे या शब्दाला देखील धरून जरांगे पाटील यांनी आईचं जी जात आहे ती मुलाला लावली जावी आणि या सगळ्याकडे सुरेश तुम्ही लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी तुमच्याकडून याविषयीचे अपडेट घेत राहू. तेव्हा दुपारी 2 वाजताच्या दरम्यान या सभेला सुरुवात होईल. पण त्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गावरती सुद्धा आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात हे वातावरण जे इथलं आहे हे भगवमय झालेलं आहे. त्यामुळे आजची ही सभा ही निर्णायक सभा असणार आहे. या इशारा सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आणि आता वळूयात पुढील बातम्यांकडे. पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना परदेशातून धमकीचा फोन आल्याची माहिती मिळते. 26 जानेवारी रोजी देशात मोठा स्फोट करणार असल्याची धमकी देण्यात आली आणि 14 डिसेंबर रोजी रात्री हेमंत पाटील यांना फोन आला होता. त्यानंतर पाटील यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहून माहिती दिली आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना परदेशातून धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नांदेड शहरातील तरोडा नाका भागात खासदार हेमंत पाटील यांचं निवासस्थान आहे आणि इथं त्यांचं कुटुंबीय वास्तव्य असतं. त्यामुळे या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या राजकारणात कोण कुठं जाईल याचा काही नेम नाही. अनेकांना महायुतीत यायचं आहे. अशोक चव्हाणांना भाजपमध्ये जायचं असेल तर त्यांचा पक्ष नेतृत्वाने विचार करावा असं वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं आहे. मंत्री हसन मुश्रीफांनी जितेंद्र आव्हाडांवरती एकेरी शब्दात हल्लाबोल केलाय. जितेंद्र आव्हाडांना पक्षाचं कुणी विचारत नाहीत, एकाकी पडल्यामुळे ते भ्रमिष्ट झालेत असं म्हणत यालाच सगळं कळतं का असा सवाल देखील त्यांनी केलाय. नागपुरात गीता जयंती महोत्सवानिमित्त नागपूरमध्ये सामूहिक गीता पठणाचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी वेगवेगळ्या शाळेच्या 10,000 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन गीतेच्या 2 अध्यायांचं पठण केलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा पंचायत समितीच्या योजनांच्या लाभांसाठी हस्तकांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केलाय. यावेळी विरोधी सदस्यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानीच्या कारभारावरून प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय. 52 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागाला पाणी सोडण्यात आलं. मात्र अकोले तालुक्यातून जाणाऱ्या कालव्याला गळती लागल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात पाणी गेल्यानं मोठं नुकसान झालंय. विधान भवनसमोर मंगळवारी एका शेतकऱ्यानं कीटकनाशक प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याच शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आमदार आशिष जयस्वाल यांनी भेट घेतली आणि भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा फोनवरून संवाद साधून आणला. शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. यवतमाळ शहरात बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस स्वतः रस्त्यावरती उतरून कामाला लागले. त्यामुळे बेशिस्तपणे गाड्या चालवणाऱ्यांवरती आणि नियम मोडणाऱ्यांवरती आता कारवाई करण्यात आली आहे. 4 दिवसात तब्बल 250 किलोमीटरचा प्रवास करून 4 मुली घोडेस्वारी करत नंदुरबारच्या सारंग खेड्याचा चेतक फेस्टिवल गाठणार आहे. 19 डिसेंबरला या 4ही अश्व रणरागिणींनी नाशिकहून आपल्या घोडेस्वारीला सुरुवात केली होती.
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आवश्यक असलेल्या 76 परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यापैकी 30 परिचारिका कर्तव्यावरती रुजू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे। नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये घातक केमिकलचा कारखाना मागील 2 वर्षांपासून विनापरवाना सुरू आहे। या कारखान्यातील घातक केमिकलमुळे कर्मचाऱ्यांचे चेहरे देखील विद्रूप व्हायला लागलेत आणि या कारखान्याची माहिती अधिकाऱ्यांनाही नसल्याने अमरावती एमआयडीसीचा कारभार हा राम भरोसे चालतो की काय अशी शंका यायला लागली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या जवळपास 38,000 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याची माहिती उघडकीस आली आहे आणि या विद्यार्थ्यांना आधार कार्ड विना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत। परिणामी या योजनेमुळे आधार कार्ड नसलेल्या आणि आधार प्रमाणीकरण नसलेल्या विद्यार्थ्यांबाबत शिक्षकांवरती कारवाई होणार का असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय। जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती आज बीडमध्ये इशारा सभा होती। आता रॅलीला देखील सुरुवात झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे। सत्तेचा दुरुपयोग करत खोटे गुन्हे दाखल करण्याच्या षडयंत्राच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीनं क्रांती स्मारक इथं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। दौंड तालुक्यातील कासोर्डी गावात अयोध्येमधील मंगलक्षता कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मिरवणुकीत संपूर्ण गाव सहभागी झालं होतं। गावातील 111 विवाहित दाम्पत्यांनी विधिवत पूजा केली। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसजसा जवळ येऊ लागलाय तसतसं रामभक्त रामाप्रती आपली भक्ती दाखवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात। नंदुरबारमधील हिंदू रामभक्तांनी तब्बल 2.25 कोटी वेळा रामनामाचं लिखाण केलंय। या पुस्तिका ते अयोध्येतील रामाच्या चरणी अर्पण करणार आहेत आणि या उपक्रमात वयोवृद्धांसह तरुणांनीही सहभाग घेतलाय। महाराष्ट्रात जैन-1 विषाणूने शिरकाव केल्यानंतर आता सिंधुदुर्गातही सापडलाय जैन-1चा पहिला रुग्ण सापडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे। गोव्यात चाचणी केल्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं आरोग्य यंत्रणाही अलर्ट झाल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका रुग्णाला महिन्याभरापूर्वी जैन-1 विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले। या प्रकरणी प्रशासन अनभिज्ञ नव्हतं तर त्या काळात पंतप्रधानांचा कोकण दौरा असल्यानं ते लपवलं गेल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला। जळगावात रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्यानं खड्डे चुकवण्याच्या नादात एसटी चालकाचा ताबा सुटलाय। नियंत्रण सुटल्यानं बस थेट सूतगिरणीच्या गेटमध्ये शिरली आहे। बसवरील नियंत्रण पुन्हा मिळाल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे। बस धडकल्यानं एसटीचं नुकसान झालंय। लोणावळा पोलीस हद्दीत असणाऱ्या वडगाव मावळ इथं अवैधरित्या जुगार आणि मटक्याच्या अड्ड्यावरती पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि या कारवाईत जवळपास 71,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्यासह पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील 100पेक्षा अधिक नागरिकांची फसवणूक करून पळून गेलेल्या सोनाराला पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 55 लाखांसह 91 तोळ्यांचे दागिने देखील जप्त करण्यात आले। शेंदुर्जन गावातील प्रेमी युगलांनी एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या करणारा मुलगा हा 22 वर्षांचा असून मुलगी 14 वर्षांची होती। हे दोघेही गेल्या 4 दिवसांपासून गायब होते। येवल्यात शेतमजुरांना घेऊन जाणारी पिकअप पलटी झाली आहे। या अपघातात चालकासह काही मजूर देखील जखमी झाले। तिघांची प्रकृती गंभीर आहे। सर्व जखमींवरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यवतमाळच्या महागाव येथील नायब तहसीलदारावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला। अवैधरित्या रेती तस्करीवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारावरती 23 वर्षीय सूरज नरवडे यांना हल्ला केलाय। यावेळी पोलिसांनी आरोपीला त्याच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरसह अटक केली आहे। दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावरती भीषण अपघात झालाय। कुडकुंबच्या दिशेने जाणाऱ्या कच्च्या तेलाचा टँकर धोकादायक वळणावरती नियंत्रण सुटल्यानं पलटी झाला। मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी या अपघातात झालेली नाही। भिवंडीत 2 वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला। एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बाईक स्वार गंभीर जखमी झालाय तर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। तर दुसऱ्या घटनेत बाईक स्वाराचा बॅलन्स गेल्यानं त्याच्या मागे बसलेल्या महिलेचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झालाय।